हॅलो गाईज. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सॅलरी स्लिप कशी तयार करायची. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली होती अटेंडन्स शीट तयार कशी करायची. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सॅलरी स्लिप तयार कशी करायची. तर चला आता आपण सुरू करूयात. सर्वात पहिले मागील व्हिडिओमध्ये जी काही मी अटेंडन्स शीट तयार केली ती फाईल मी सेव्ह केली, तर ती ओपन करूयात. तर मागील व्हिडिओमधील जी काही मी अटेंडन्स शीटची फाईल तयार केली ती मी इथे ओपन केली आहे. तर आता मी याच्यासमोर तुम्हाला सॅलरी स्लिप शिकवणार आहे. तर चला आता आपण सुरू करूयात. इथे सिरियल नंबर व नेम ऑफ स्टुडंट्स ह्या दोन्ही कॉलम्सच्या रोला सिलेक्ट करा व कॉपी करा आणि 2 रो सोडा आणि इथे पेस्ट करा. इथे त्यानंतर खाली प्रेझेंटी, ॲब्सेंटी आणि संडे PAS काढा व ह्या इथे प्रेझेंटीचा फॉर्म्युला बघा. प्रेझेंटी, ॲब्सेंटी आणि संडे. P म्हणजे ह्या इथे राजेश हा किती दिवस प्रेझेंट आहे ते आपल्याला इथं काढायचे आहे व ॲब्सेंटी म्हणजे राजेश हा किती दिवस ॲब्सेंट आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. तर चला आता आपण याची प्रेझेंटी काढूयात. चला इज इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम रो. ज्याची आपल्याला प्रेझेंटी काढायची आहे त्याची नेम रो सिलेक्ट करा व कॉमा द्या. P सिलेक्ट करा व इथे ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. राजेश हा 25 डेज प्रेझेंट आहे व ह्या इथे ॲब्सेंटी पण सेम ॲज इट इज फॉर्ममध्ये आपल्याला काढायची आहे. इज इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम रो कॉमा सिलेक्ट A म्हणजे ॲब्सेंटी ब्रॅकेट क्लोज एंटर. तर संडे म्हणजे ह्या मंथमध्ये किती संडे आहे ते आपल्याला इथे काढायचे आहेत. तर चला आता आपण काढूयात. इज इक्वल टू काउंट इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम रो कॉमा सिलेक्ट संडे ब्रॅकेट क्लोज एंटर. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ह्याच्यावरती फॉर्म्युले अप्लाय करून घ्यायचे, प्रेझेंटी, ॲब्सेंटी व संडे. तर ह्यापुढे आता आपल्याला काढायची आहे सॅलरी स्लिप. तर या इथे किती पण 4 या 3 बॉक्स सिलेक्ट करा व इथे मर्ज करून घ्या. मर्ज केल्यावरती इकडे बघा, इथे 3 टाईपचे ॲरो असतात. एक जो मोठा ॲरो असतो हा प्लसचा, तो सिलेक्शनचा ॲरो असतो व सेकंड हा एक साईडला ज्या रो आहेत, एक साईडच्या लाईनला जो बॉक्सची लाईन असते त्या लाईनवरती थोडंसं एक साईडला न्या, तुम्हाला ह्या इथे मूवचा ॲरो दिसून जाईल. हे मूवचा ॲरो असतो ज्याला आपण कुठं पण मूव करू शकतो. हा बघा इथला बॉक्स इथे मूव केला आहे मी. व त्यानंतर हा असतो जो छोटा प्लस असतो तो कॉपीचा ॲरो असतो. हे तुम्ही हे बॉक्स कॉपी करू शकतो. या टाईप मी सर्व बॉक्स कॉपी करून घेणार व ह्या इथे फर्स्ट टोटल प्रेझेंटी, यानंतर बेसिक सॅलरी, बेसिक सॅलरी, ह्यानंतर पर डे, पर सॅलरी, पर डे पर सॅलरी आणि ॲब्सेंटी.
ॲबसेंट सॅलरी. तर आता आपल्याला इथे सॅलरी काढायची आहे. तर चला आता आपण सुरू करूयात. इथे टोटल प्रेझेंटीचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू सेलेक्ट प्रेझेंटी प्लस इज इक्वल टू सेलेक्ट प्रेझेंटी प्लस संडे. यानंतर तुम्हाला इथे बेसिक सॅलरी टाकायची आहे. बेसिक सॅलरी म्हणजे जो कोणी आहे त्याला किती सॅलरी पडते. सपोज राजेशला आहे इथे मी टाकतो 5000. मिस्टर राजेशला आहे इथं 5000 सॅलरी आहे. तर या इथे पर डेचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू सेलेक्ट बेसिक सॅलरी डिवायडेड बाय ह्या इथे किती डेज आहेत. तर या इथे 31 डेज आहेत. ह्या इथे 31 टाका आणि एंटर करा. पर डे म्हणजे ह्याला रोज किती सॅलरी पडते. तर ह्याला रोज पडतो 161 रुपये ह्याला रोज पडतो. आता पर सॅलरी बघा, इज इक्वल टू पर डे इंटू टोटल प्रेझेंटी. पर सॅलरी म्हणजे ह्याला पूर्ण महिन्याची सॅलरी किती भेटणार आहे ह्याची ॲबसेंटी कट करून. तर ह्या इथं आपल्याला त्याची पर सॅलरी काढायची आहे. तर ह्या इथं इज इक्वल टू पर डे इंटू टोटल प्रेझेंटी एंटर. तर ह्याला ह्या महिन्यात पूर्ण सॅलरी भेटणार आहे 4677. आता ह्याची ॲबसेंट सॅलरी बघा, म्हणजे ह्याची ॲबसेंट सॅलरी म्हणजे किती सॅलरी मायनस होणार आहे 5000तून ह्याची किती सॅलरी मायनस होणार आहे. तर चला इकडं बघा, इज इक्वल टू सेलेक्ट पर डे इंटू ॲबसेंटी एंटर. तर ह्याची 322 रुपये सॅलरी मायनस झालेली आहे. तर गाईज ही आपली झाली सॅलरी स्लिप. तर गाईज या प्रकारे मी सर्वांची सॅलरी काढून घेतली आहे, त्यांची सॅलरी पण काढून घेतली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व अशाच प्रकारे मी तुम्हाला भरपूर काही अलग अलग ट्रिक्स व अलग अलग व्हिडिओ टाकणार आहे एक्सेल रिलेटेड. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जे काही एक्सेलचे व्हिडिओ टाकेल व अदरवाईज कम्प्युटरच्या रिलेटेड काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल.